नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. गुढीपाडव्याच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या घरोघरी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो, आता जेव्हा जानकी घरी येते तेव्हा मात्र आता सुमित्रा विचारते की काय ग जानकी, अगं कुठे गेली होती, कुठे बाहेर गेली होतीस का. आणि तेवढ्यात मात्र आता ही आगाऊ शर्वरी तेथे येते आणि आगाऊ शर्वरी लगेच आता जानकीला त्या ऐश्वर्याचं बोलणं ऐकून वाटेल तसे आरोप करून बोलणार असते. जानकी म्हणते की आई, अहो मी ऋषिकेशचा डब्बा घेऊन तिकडे पोलीस स्टेशनला गेले होते. तेव्हा मात्र आता शर्वरी म्हणते की पोलीस स्टेशनला डब्बा देण्यासाठी गेली होतीस की खाण्यासाठी. आणि काय ग जानकी वहिनी, मी बरोबरच बोलते ना. अगं खरं तर तुला लाज वाटायला हवी होती पोलीस स्टेशनमध्ये डब्बा घेऊन जाण्यासाठी. एवढा काय मोठा तीर तुझ्या नवऱ्याने मारला होता म्हणून तू त्याच्यासाठी डब्बा घेऊन गेली होतीस. तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की शर्वरी, हे बघ, आत्ताच मी देवाच्या नावाचा जप केलेला आहे, त्यामुळे पुन्हा मला आरडाओरडा करायला लावू नकोस. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते की आई, हे तुझ्या त्या लाडक्या जानकीला सांग, मला हौस नाही ओरडण्याची. ही जानकी जे काही ह्या घरामध्ये नाटकं करते ना, त्यामुळे मला बोलावं लागतं. काय ग जानकी, तू नानांसाठी आणि ऋषिकेशसाठी आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी हे निर्जली व्रत केलंस ग? मग सांग ना, पोलीस स्टेशनमध्ये काय काय घडलं. तेव्हा आता सुमित्रालाच राग येतो. सुमित्रा म्हणते की शर्वरी, अगं तू काय बोलतेस, पोलीस स्टेशनमध्ये काय घडणार आहे दुसरं. अगं ती फक्त ऋषिकेशला डब्बा देण्यासाठी गेली होती. तेव्हा आता शर्वरी म्हणते की आई, अगं ती डब्बा देण्यासाठी नाही तर खाण्यासाठी गेली होतीस. तिचं व्रत सुद्धा ती तोडून आली. तेव्हा सुमित्रा म्हणते की शरू काय बोलतेस. तर शर्वरी म्हणते की आई, मला माहिती होतं की तुला माझं खोटंच वाटणार, त्यामुळे तू तिलाच विचार. तिच्या मनात जर असेल तर ती सर्व खरं सांगेल. तेव्हा जानकी म्हणते की हो, माझ्या मनात कधीही काही खोटं नसतं. ज्या गोष्टीमुळे मला त्रास झाला तर शर्वरी वंश, तुम्हाला सुद्धा तेच ऐकायचं आहे ना. तर ठीक आहे, मग आई हे बघा, पोलीस स्टेशनमध्ये मी ऋषिकेशसाठी डब्बा घेऊन गेले होते, परंतु त्या डब्यातील एक घास मी खाल्ला. तेव्हा आता सुमित्रा जानकीकडे बघते. सुमित्रा म्हणते की काय जानकी, म्हणजे अगं तू निर्जली व्रत तोडलंस. तेव्हा जानकी खाली मान घालून हो असं म्हणते. तर शर्वरी लगेच म्हणते की आई, अगं बघितलंस का हिचा हा ढोंगी चेहरा. घरामध्ये ती वेगळं आता व्रत करते आपल्या समोर आणि बाहेर मात्र जाऊन वेगळेच प्रताप करते. तेव्हा आता जानकीला राग येतो, कारण शर्वरीचं लिमिट क्रॉस झालेलं असतं. जानकी म्हणते की हे बघा शर्वरी वंश, उगाच असले गैरसमज करून घेऊ नका. मी त्या डब्यातील घास खाल्ला, परंतु माझा नाईलाज होता. आणि आई हे बघा, ते व्रत मी मुद्दाम नाही मोडलं, मला ते मोडावं लागलं. तेव्हा आता शर्वरी म्हणते की वा वा, म्हणजे व्रत मोडावं लागलं. तेवढ्यात अवंतिका बाहेर येते. अवंतिका म्हणते की काय झालं, म्हणजे वरपर्यंत तुमचा सर्वांचा आवाज येतोय, नक्की काय झाले. तेव्हा लगेच आता शर्वरी म्हणते की अगं ते तुझ्या जानकी बहिणीलाच विचार. अगं हिचा आवाज तर मुळशीच्या वेसीपर्यंत सुद्धा जाईल, आणि मगाशी तूच आली होती ना हिचं गुणगान गाण्यासाठी, त्यांची तरफदारी करण्यासाठी. आणि तेव्हा तुम्हाला काय म्हणाली होतीस की एकदा जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा यांचा विचार करा. मग मी ह्या बाईचा काय विचार करू की जी घरामध्ये खोटं व्रत करते आणि बाहेर जाऊन डब्बा खाते. तेव्हा आता जानकी म्हणते की वंश, आणि हे बघा, आता खरोखर माझा आवाज मुळशीच्या वेशीपर्यंत जर गेला तर चालेल सुद्धा मला, कारण या घरामध्ये कुणालाही आमचं जे काही बोलतो ते खरं नाही वाटत. आणि हे बघा, मी माझं व्रत हे श्रद्धेने करत होते. अहो मी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यातील डब्यातील एक घास मी खाल्ला, हे मात्र तुमच्यापर्यंत पोहोचलं, परंतु तो घास मी का खाल्ला हे तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल. आणि वंश, हे सर्व काही तुम्हाला ऐश्वर्याने सांगितलं ना. तेव्हा लगेच आता शर्वरी म्हणते की हो, तिनेच सांगितलं, आणि मी काही कुणाला घाबरतेस का. आणि आई, ऐश्वर्याच हिच्या मागे गेली होती आणि तिनेच मला सर्व काही फोनवर सांगितलं. तेव्हा लगेच अवंतिका म्हणते की अहो ताई, अहो ऐश्वर्याने तुम्हाला सांगितलं आणि लगेच तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला का. तेव्हा अवंतिका असं म्हटल्यानंतर शर्वरी म्हणते की हो ना वकिलीनबाई, आणि हे बघा माझ्याकडे पुरावा आहे, आणि पुरावा असून सुद्धा म्हणजे विश्वास न ठेवणारी अशी मी नाही. आणि लगेच मोबाईलमध्ये तो ऐश्वर्याने दाखवलेला व्हिडिओ दाखवते. बघ ना अगं, हा व्हिडिओ बघ. अवंतिका लगेच तो व्हिडिओ पाहते. तेव्हा अवंतिका अगदी बारकाईने पाहते. अवंतिकाच्या लक्षात येते. अवंतिका म्हणते की हो ताई, तो जो काही व्हिडिओ तुम्ही मला दाखवतात त्या व्हिडिओमध्ये हा डब्बा खाताना वहिनींना किती त्रास होतो, हा त्रास तुम्हाला नाही दिसत का. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हे बघ प्लीज, अगं हिच्या रडण्याचं कौतुक मात्र तू माझ्याकडे करू नको, आणि हे सुद्धा नाटक नसेल हे कशावरून म्हणते. मला फक्त त्या व्हिडिओमध्ये इतकंच दिसतं की ही जानकी डब्बा खातेस. त्यावरती आता ते ऐकून जानकी म्हणते
नाही ते, कारण तेथे जे काही घडलं ते बघण्यासाठी प्रत्यक्षात तुम्ही तेथे होतात का? नाही ना. आणि पोलीस स्टेशनचे सुद्धा शर्वरी वंश अहो काही नियम असतात आणि त्या नियमाप्रमाणे जो काही डब्बा घेऊन जातो त्याला तो डब्बा एक घास तरी अगोदर खाऊन दाखवा लागतो आणि जर त्या जेवणामध्ये काही असेल तर खाणाऱ्याला जे काही विषबाधा होऊ नये त्यासाठी तो नियम असतो आणि तोच नियम मी पाळला. माझा नवरा उपाशी राहावा हे मला वाटत नव्हतं म्हणून मी त्या डब्यातील एक घास खाल्ला. पण ह्या एका गोष्टीचं इतकं मोठं भांडण केलं जातं आणि हो माझं व्रत तुटलं, परंतु ते व्रत का तुटलं याचं कारण कुणालाच माहिती करून घ्यायचं नाही का? हे जाणून घेणं हे सर्वांसाठी महत्वाचं नाहीच का? तेव्हा शर्वरी हसते. जानकीच्या डोळ्यात बिचारीच्या मात्र पाणी येत असतं. तर शर्वरी म्हणते की अगं प्रत्येक गोष्टीचं कारण हे तुझ्याकडे तयारच असतं ग. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो शर्वरी वंश कारण विचारतात, तुम्ही इतक्या भावना शून्य असताना कधीच हे वाटलं नव्हतं, असा विचार मी कधी केला नव्हता. शर्वरी म्हणते की काय मी? आणि आता ती सुमित्रा जानकीला म्हणते की आई हे बघा, अहो ऋषिकेशने 2 दिवसापासून काही खाल्लेलं नाही, जो काही गुन्हा त्यांनी केलेला नाही तरी सुद्धा त्याची शिक्षा ते आज भोगतात. आई जर मी एक घास खाल्ला नसता तर आज ऋषिकेशला उपाशी राहावं लागलं असतं, त्यांना ते जेवण सुद्धा मिळाले नसते. आणि खरंच तुम्हाला असं वाटतं का मी ते निर्जली व्रत मुद्दाम मोडलं? खरंच देव न करो आणि तुमच्यावर अशी वेळ येऊ नये, कारण ऋषिकेशच्या जागी जर विक्रांत भाऊजी जेलमध्ये असते आणि तेव्हा माझ्या जागी जर तुम्ही असता तर शर्वरी वंश काय हो तुम्ही काय केलं असतं? नवऱ्याच्या भुकेपुढे तुम्ही स्वतःचं व्रत तोडलं असतं किंवा नसतं तोडलं सांगा बरं? हे बघा बाई पण तसं कठीणच असतं, परंतु एका बाईने दुसऱ्या बाईला समजून घेतलं तर दुःख सुद्धा हे अगदी हलकं वाटतं. आणि हे बघा मीच नाही तर आता प्रत्येक जानकी सुद्धा तिच्या ऋषिकेशसाठी हे सुद्धा करेल जे मी केलं ते. आणि हे सर्व करून मला नाही वाटत अहो शर्वरी वंश मी काही चुकीचं केलं म्हणून. त्यानंतर आता इकडे पोलीस स्टेशन मध्ये आता हो पवार आहे तर तो यादवची वाट बघत असतो. हवालदार यादव आता DNA रिपोर्ट आणण्यासाठी गेलेले असतात. तेव्हा आता खूप वेळ झाला म्हणून आता पवार फोन करतो. यादवला विचारतो, अहो यादव किती वेळ झाला तुम्ही अजून आले नाही, नक्की त्या रिपोर्टचं काय असं झालंय? तेव्हा यादव म्हणतात की अहो सर येतीलच, केव्हाचा मी येथे वाट पाहतोय, आता 2च मिनिटात रिपोर्ट येतील. तेव्हा पवार म्हणतो की रिपोर्ट आल्या रिपोर्ट लगेच इकडे घेऊन या, समजले ना तुम्हाला? तर यादव म्हणतात की हो सर. तेव्हा यादव लगेच येथील कदम सरांना म्हणतो की हे बघा सरकारी काम आहे तरी सुद्धा तुम्हाला इतका वेळ लागतो 2 मिनिटाच्या कामासाठी. तेव्हा आता ते सर म्हणतात की अहो फक्त 2 मिनिट थांबा, रिपोर्ट येतच असतील. आणि तेवढ्यात आता रिपोर्ट येतात. तर आता ते सर म्हणतात की यादव साहेब तुमचे रिपोर्ट आले. तर लगेच यादव रिपोर्ट घेतो. तर कदम साहेबांना यादव म्हणतो की धन्यवाद साहेब, अहो ह्या रिपोर्टने खरंच खूप घाम काढला. तेव्हा आता यादव तेथून रिपोर्ट घेऊन निघतोच आणि तेवढ्यात ऐश्वर्याचा जो काही माणूस आहे तो तेथे समोरच बसलेला असतो आणि तो लगेच हवालदार आता बाहेर गेल्यानंतर ऐश्वर्याला फोन करतो किंवा सयाजीला, आणि मी आत्ताच हवालदार यादव फोन ते रिपोर्ट घेऊन निघालेला आहे आणि मी त्याला लगेच आता फॉलो करतो. म्हणून आता तो ऐश्वर्याचा माणूस बाहेर येतो आणि ऐश्वर्या सुद्धा तेथेच पाठलाग करत आलेली असते. ती आता जेव्हा यादव गाडीवर बसतो आणि तो आपलं हेल्मेट घालत असतो तेवढ्यात ऐश्वर्या तिच्या माणसाला खुणावत असते. तर लगेच हवालदार गाडी घेऊन निघणार तोच लगेच आता हा माणूस आडवा येतो आणि आता हवालदारच्या गाडीला धक्का देतो. तर हवालदार आता यादव खाली पडतो आणि आता तो उठतो आणि ह्या माणसाला खूप असा ओरडतो, काय रे तुला बघून चालता येत नाही का, प्यालास की काय दिवसा? तेव्हा लगेच आता हा माणूस म्हणतो, अहो तुम्हीच नीट लक्ष देऊन चालत जा, आणि काय हो मी काही तुम्हाला पिलेला वाटतो का? समोर कोण येतंय कोण नाही याचं लक्ष देत जा. तेव्हा आता यादव त्याच्यावर ओरडतो की एक कानामागे देईल, अहो मलाच ओरडतात आणि तुम्हालाच व्यवस्थित चालता येत नाही. तेवढ्यात आता ह्या दोघांमध्ये अगदी वादावत मुद्दाम आता ह्या माणसाने घडून आणलेली असते आणि ऐश्वर्या लगेच आता तेथे येते, कारण यांचा हा ठरलेला प्लॅन असतो. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या मुद्दाम आपल्याच माणसाला ओरडते, अहो सरकारी माणसांना कसं बोलायचं असतं याची तुम्हाला शिस्त नाही का? तुम्ही त्यांच्यावरच का ओरडता? अहो मी बघितलं, कारण तुम्हीच त्यांच्या गाडीसमोर आले होते आणि पुन्हा जर अशी चूक केली तर ते तुम्हाला नक्की जेलमध्ये टाकतील, त्यामुळे आता तुम्ही त्यांना सॉरी बोला. तेव्हा आता तो माणूस मुद्दाम सॉरी बोलतो. तर ऐश्वर्या म्हणते की चला निघा आता. तेव्हा आता यादव म्हणतो की बघा ना हो ताई, माझ्याशीच तो आता त्याची चूक असताना हुज्जत घालत होता. ऐश्वर्या म्हणते की जाऊन द्या त्याला, आणि काय हो तुम्हाला लागलं तर
तर नाही ना काही? आणि बापरे, तुमचे पेपर सुद्धा पडलेत आणि तुमची बाईक सुद्धा खाली पडला, चला सर मी तुम्हाला मदत करते. आणि तेथे 2 माणसं असतात, तर त्या मुलांना ती गाडी उचलण्यासाठी सांगते. आणि तेवढ्यात मात्र ऐश्वर्या लगेच ते रिपोर्ट बदलते, कारण तिने आपल्या पर्समध्ये दुसरे एक पॉझिटिव्ह रिपोर्ट आणलेले असतात, नानांच्या डेड बॉडीशी मॅच होणारे. आणि लगेच त्या फाईलमध्ये तेवढ्यात ती आता यादव यांना तिकडे गाडी उचलण्याच्या लगेच नादी लावते आणि तेवढ्यात ते रिपोर्ट ती बदलते. आपल्या पर्समधील ती जे काही ते रिपोर्ट आहे तर ते रिपोर्ट फाईलमध्ये ठेवून देते. यादव आता गाडीवर बसतो, तर आता ऐश्वर्या म्हणते की सर तुमची ही फाईल. तेव्हा आता थँक्यू सो मच असं बोलून, खरंच तुम्ही किती गुणी माणसं आहात आणि सावकाश जा. लगेच आता ते यादव निघून जातो. आणि तेवढ्यात मात्र जो काही ऐश्वर्याचा माणूस असतो तो पुन्हा ऐश्वर्या जवळ येतो आणि काय हो मॅडम कशी वाटली माझी ऍक्टिंग असं विचारतो. तेव्हा ऐश्वर्या त्याला पैसे देते आणि इथून कायमचा गायब हो, परत येथे दिसू नको असं सांगतो आणि निघ इथून असं बोलून तो माणूस निघून जातो. तेव्हा ऐश्वर्या अगदी खुश होते, चला आता रिपोर्टची जर आदलाबदल झाली आणि आता मात्र सर्वांना हेच आता खरे रिपोर्ट वाटते. आता मात्र ऋषिकेशचं काही खरं नाही, म्हणून ऐश्वर्या अगदी खुश होते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे जानकी आता आपल्या साड्यांच्या वगैरे काही व्यवस्थित घड्या घालत असते, परंतु लक्ष मात्र पूर्ण आता जोगतीन जे काही सांगितलेलं असतं तर त्या सर्वाचा विचार ती करत असते की जे काही घरात नाही आत आहे आणि तुझ्या या सुखाची किल्ली फक्त तुझ्याच हातात आहे. या कोड्याचा नेमका अर्थ काय असेल याचा जानकी विचार करते. आणि तेवढ्यात मात्र दरवाजात सारंग येतो. सारंग आता थोडासा लाजिरवाना झालेला असतो. तो दरवाजा वाजवतो आणि जानकी वहिनी मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं, मी आत येऊ का? तेव्हा आता सारंग भाऊजींना बघितल्यानंतर जानकीला एक वेगळाच धक्का बसतो की सारंग भाऊजी नक्की कशाला आले असते. तेव्हा आता आपली बिचारी जानकी कधीही कुणाला नाही म्हणत नसते. ती लगेच सारंगला खुश होऊन म्हणते की हो ना सारंग भाऊजी या आतमध्ये या. सारंग अगदी खाली मान घालत आतमध्ये येत असतो, परंतु जेलमध्ये जानकी जे काही ऐश्वर्याला म्हणलेले असते ते बोलणे आता सारंग समोर येत असतं. जोपर्यंत तुला तुझ्या नवऱ्याचा आनंद नाही कळणार, जोपर्यंत तुला तुझ्या मंगळसूत्राचीच किंमत नाही कळणार, हे सर्व काही सारंगला बोलणं आठवतं. सारंग ते विचारत असतो आणि दबकत पावलं टाकत तो आत येत असतो. तर जानकी म्हणते की सारंग भाऊजी काय हो, काय झाले, कसला विचार करतात, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. तेव्हा आता सारंग म्हणतो की तसे तर माझ्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहे, त्या प्रश्नांची उत्तर मला मिळतील किंवा नाही हे मला माहिती नाही, परंतु ते सगळे प्रश्न तर आजही सुटायलाच पाहिजे. तेव्हा आता जानकी विचारते की सारंग भाऊजी तुम्हाला कुणाबद्दल, आणि ती परत बोलायची थांबते आणि परत विचारते की सारंग भाऊजी तुम्हाला ऋषिकेश बद्दल काही विचारायचं आहे का? तेव्हा आता सारंग म्हणतो की हो दादाबद्दलच मला विचारायचं आहे. तर जानकी म्हणते की बरं ठीक आहे विचारा, काय विचारायचे ते, परंतु विचारणे अगोदर एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की तुम्ही त्यांचीच बाजू घेणार म्हणून. तेव्हा सारंग तर खूप असा ओरडतो आणि हेच मला विचारायचं आहे. आणि ऋषिकेशने नानांना बरं करण्यासाठी इतके प्रयत्न केले आणि नानांसारख्या माणसाशी आम्ही असं करू का? खरंच तुम्हाला वाटतं का? एकदा विचार करा की आपल्या घराची घडी विस्कटायला कुठून सुरुवात झाली. अहो सारंग भाऊजी आपलं घर कोण मोडतं याचा एकदा विचार करा. तेव्हा आता सारंग म्हणतो की वहिनी बाद झाले, फक्त मला इतकं माहिती करून घ्यायचं आहे की सत्य काय आहे ते, आणि सत्य मात्र फार काळ लपून नाही राहू शकत. म्हणून ऋषिकेश दादाने हे सर्व केलं असेल तर तू त्याला गुन्हा कबूल करण्यासाठी सांग, तेव्हाच कुठे हे सर्व काही थांबेल. आणि हे बघ, मी जर हा गुन्हेगार शोधून काढला तर तो जो कोणी असेल त्याला मात्र हिशोब द्यावाच लागेल. त्यानंतर आता इकडे यादव पोलीस स्टेशनला येतो आणि तो पवारच्या हातामध्ये आता ते DNA रिपोर्ट देतो. तेव्हा मात्र आता हे रिपोर्ट पॉझिटिव्ह असतात, कारण मात्र आता हे नानांच्या डेड बॉडीशी अगदी मॅच झालेले आहेत, कारण ते ऐश्वर्याने बदललेले असतात. तेव्हा आता ते रिपोर्ट बघून आता हा पवार मात्र खूप ऋषिकेशवर चिडतो आणि रागाने तो ऋषिकेश जवळ येतो. ऋषिकेशला म्हणतो की बाद झालं, तू तर खूप झोप काढली, आता बघ मी तुझी झोप कशी उडवतो ते, आणि हवालदाराला आता दरवाजा उघडायला सांगतो. तेव्हा आता ऋषिकेश जवळ जेव्हा पवार आत येतो तेव्हा ऋषिकेश विचारतो की साहेब काय झाले, तर पवार आता चिडलेलाच असतो आणि खूप काही झाले असे रागानेच म्हणणार, एक खोट्याचा पडदा आता फास झाला असे म्हणते. हे बघ DNA रिपोर्ट आले. तेव्हा आता ऋषिकेशला आनंद होतो. ऋषिकेशला आता बिचारायला हेच वाटतं की खरंच म्हणजे हे रिपोर्ट आता नानांच्या डेड बॉडीशी मॅच झालेले नसतील. तो लगेच खुशन म्हणतो की DNA रिपोर्ट आले, मी तुम्हाला सांगितलं होतं ना ती बॉडी ही नानांची नाही म्हणून. तेव्हा मात्र पवार सनकने एक आता ऋषिकेशच्या कानामागे देतो आणि ऋषिकेशला ठणकावून म्हणतो की हे बघ ती बॉडी ही नानासाहेबांचीच आहे हे लक्षात घे. रिपोर्ट
प्रमाणे हे DNA आहे तर त्या बॉडीशी मॅच झालेले आहेत। ती बॉडी ही नानासाहेब रणदिवे यांचीच आहे। तेव्हा आता ऋषिकेश रडत म्हणतो की नाही साहेब, अहो असं काही नाही, तुम्ही लक्षात घ्या ती बॉडी नानांची नाही म्हणून। माझ्या नानांना काही झालेले नाही साहेब म्हणून आता ऋषिकेश अगदी खूप मोठ्याने रडत असतो आणि अगदी तो खाली बसतो। ऋषिकेश खूप रडत असतो तर पवार म्हणतो की अरे उगाच आता नाटक करू नकोस, अशी रडारड करून तुझी आता चोरी पकडली गेली म्हणून तो रडतोस ना। ऋषिकेशच्या गालगुच्च्या धरतो आणि म्हणतो की तुझ्यासारख्या गुन्हेगाराला मी चांगलंच ओळखतो, कारण तेव्हा ते कायद्याच्या गुन्ह्यात अडकतात ना तेव्हा बरोबर ते पकडले जातात। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की साहेब काहीतरी चुकतंय, हे सर्व खोटं आहे, माझ्या नानांना काही होणार नाही साहेब, नक्की काहीतरी चुकतंय, काहीतरी पुन्हा तुम्ही एकदा चेक करा, माझ्या नानांना काही होणार नाही म्हणून ऋषिकेश अगदी अगदी मोठ्याने रडत असतो, कारण खरंच त्यांना नानाविषयी खूप असं वाईट वाटत असतं। परंतु आता पवारला वाटतं की हे सर्व नाटक करतोय। तुझ्या त्या वकील भावाने कोर्टामध्ये DNA चे रिपोर्ट मागण्यासाठी खरंच ती मागणी करून खूप असं बरं केलं होतं, त्यामुळे या आरोपातून मात्र तुला कोणी सोडू शकत नाही। तेव्हा आता ऋषिकेशला त्याला शिक्षा होईल याचं काही वाटत नाही, परंतु नानांसाठी तो खूप आता मोठमोठ्याने रडतो की नाना नाना, कारण आता जे काही रिपोर्ट आले त्यावरून ऋषिकेशला आता असं वाटतं की खरंच नाना नाहीत म्हणून। त्यानंतर आता इकडे हा सारंग तर विचारत बसलेला असतो। एवढ्यात ऐश्वर्या आता ते रिपोर्ट बदलून घरी येते आणि खोशून आतमध्ये जातच असते, तर सारंग आता लगेच ऐश्वर्याला थांबवतो। ऐश्वर्या असं म्हणतो तर ऐश्वर्या वळून मागे सारंगकडे बघते। सारंग ऐश्वर्या जवळ येतो आणि विचारतो की आता तुम्ही कुठे गेला होता? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय हो सारंग, तुम्हाला असं नाही वाटत का हल्ली तुम्हाला जरा जास्तच प्रश्न पडायला सुरुवात झाली? तेव्हा सारंग म्हणतो की हो ना, प्रश्न तर मला पडतात आणि मला सुद्धा हे कळायला हवे की ऐश्वर्या तुम्ही कुठे गेला होतात आणि कसं आहे की अहो मी जर तुम्हाला प्रश्न नाही विचारले तर लोक मला गृहीत धरतात, मला काही सगळेच जण मूर्ख समजतात, घरात काय बाहेर काय। परंतु ऐश्वर्या अहो एक गोष्ट लक्षात ठेवा की मी मूर्ख नाही म्हणून, मी सुद्धा एक माणूस आहे, बहिणीच्या कपाळावरचा खोटा शिक्का नाही की हवे उडाल्यावर दुसऱ्याचं नशीब बदलाय। ऐश्वर्या मी सारंग रणदिवे आहे, त्यामुळे माझं नशीब मात्र आता मीच लिहिणार। तेव्हा ऐश्वर्याला राग येतो। ऐश्वर्या म्हणते की झाली का हिरो सारखी ही बडबड करून, अहो तुम्ही हिरो नाही तर झिरो आहात, जो उडालेला कॉइन आहे तो एखाद्या वेळेस मात्र जो नशीब एखाद्याचं बदलतो, परंतु तुम्हाला अहो तुमचं सुद्धा नशीब बदलता येईना। ऐकायचं ना तुम्हाला मी कुठे गेले होते, अहो मी कुठे गेले होते, जेथे तुम्ही अगोदर जायला हवं होतं तेथे मी गेले होते, जी माहिती तुम्ही काढायला हवी होती ती माहिती मी काढून आले, म्हणजे मी तिकडे लॅबमध्ये गेले होते। आणि तेवढ्याच सुमित्रा बाहेर येते, ऐश्वर्याला विचारते की काय ग ऐश्वर्या, कसली माहिती काढलीस तू? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आई अहो मी तुम्हाला कसं सांगू? तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की अगं सांग ना, आम्हाला सुद्धा कळेल काय आहे ते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सांगते, परंतु मला असं वाटतं की जे काही मला एकदा कळाले ना ते सर्वांनाच कळायला हवे आणि तुम्ही तुमच्या जानकीला सुद्धा हे ऐकण्यासाठी बाहेर बोलू। तेव्हा आता जानकी तर बाहेरच येते आणि ऐश्वर्याला म्हणते की मी आले, आणि काय ग ऐश्वर्या, का तू आईंना त्रास देतेस ग, नक्की काय झाले ते मला सांग। तेव्हा लगेच ऐश्वर्या रागाने म्हणते की एकपात्री तू नाहीस, अगं शो नाही हा, सगळ्यांना येऊन दे मग सांगते। म्हणून आता ऐश्वर्या, शरुताई, अवंतिका बाहेर या, सगळ्यांना आवाज देते, बाहेर बोलावते। तर तेवढ्यात अवंतिका आणि शर्वरी तेथे येतात। शर्वरी ऐश्वर्याला विचारते की काय ग ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते की अहो जानकी तर आतापर्यंत आपल्याला हेच सांगत होते की नाना जिवंत आहेत, धाग्याला धागा जोडून ते तेथे पोहोचणार आहेत म्हणून, परंतु शर्वरी ताई अहो असं कधीच काही होणार नाही, कारण आपण कोणीच आपल्या नानापर्यंत नाही पोहोचणार। थोडंसं रडण्याचं नाटक करते। तेव्हा आता सुमित्राच विचारते की अगं ऐश्वर्या नेमकं तू काय बोलतेस? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आई अहो DNA चे रिपोर्ट आले आणि ते जे काही ऋषिकेश दादांचे DNA रिपोर्ट आहे ना त्या बॉडीशी ते मॅच झाले, म्हणजे ती डेड बॉडी नक्की नानांचीच आहे। हे ऐकल्यानंतर मात्र आता सर्वांना एक प्रकारचा वेगळा धक्का बसतो। याचाच अर्थ की आपल्या नानांचा खून झाला आणि तो खून ऋषिकेश दादांनी केला। अगदी चेवताळून पिसाळलेल्या कुत्र्यासारखं ऐश्वर्या आता ओरडत असते। तेव्हा सुमित्राला एक असा वेगळाच धक्का बसला जातो। जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या हे सर्व खोटं आहे। ऐश्वर्या म्हणते की नाही हे सर्व खरं आहे, आणि हे बघ जानकी अगं तुझं कसं आहे की नाना जरी उठून बसून त्यांच्या डेड बॉडीनी सांगितलं की माझा खून झालेला आहे, तरी सुद्धा तू त्या डेड बॉडीला खोटं ठरवशील, कारण जो माणूस खोटा असतो त्याला तर अख्खं जगच खोटं दिसतं। तुम्हाला सगळ्यांना हे खोटं वाटत असेल आणि मला सुद्धा ऐकल्यानंतर
त्यानंतर हे वाटलं होतं की प्लीज हे सर्व खोटं असावं म्हणून, परंतु नाही, हे सर्व खरं आहे. आणि जर तुम्हाला कुणाला माझ्यावर विश्वास नाही बसत तर पोलिसांना तुम्ही विचारू शकता की डेड बॉडी नानांचीच आहे ती. तेव्हा आता सारंग तर रडायला सुरुवात करतो, पण जानकी विचारते की नक्की ना. जानकी विचारते की काय ग नक्की ना, आणि हे बघ तुला अगोदरच कसं समजलं की DNA चे रिपोर्ट आले म्हणून आणि ते कसे आहेत ते म्हणून, कारण पोलिसांनी आमच्यापैकी अगोदर कुणाला नाही कळवलं, तुलाच बरं कळवलं. तेव्हा आता ऐश्वर्या थोडीशी असे गडबडल्यासारखी होते. नक्की ते रिपोर्ट्स खरे आहे ना. तर ऐश्वर्या म्हणते की हो ना, ते रिपोर्ट तितकेच खरे आहे की जितकी मी खरे आहे ते, आणि ते मला अगोदरच कळलं आहे, कारण मला नानांची काळजी आहे, आपल्या आईंची काळजी आहे, म्हणून मी माझ्या डॅडांच्या ओळखीने त्या लॅबमध्ये गेले होते आणि मी अगोदर चौकशी केली होती. आणि तेथे गेल्यानंतर कळलं मला शरुताई की ती डेड बॉडी आपल्या नानांची आहे. हो, ऐश्वर्या किती खोटं बोलत असते, खोट्याला तिची काही आता सीमा ही अगदी राहिलेली नसते. तर शर्वरी लगेच अगदी रडते, कारण ऐश्वर्या प्रत्येकाच्या भावनांशी खेळत असते. रडण्याचं एक नाटक करते की आपले नाना आता या जगामध्ये नाही, अहो ते आपल्याला सोडून गेलेत, म्हणून अगदी मोठ्याने भोकाड पसरत अगदी रडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता सुमित्रा सुद्धा रडते, आणि आता हे जे काही ऐश्वर्याचं नाटक आहे ते मात्र सर्वांना खरं वाटत असतं. सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण सर्वांना असं वाटतं की नाना सोडून गेलेत, परंतु जानकीचा आता एक असा अगदी भक्कम विश्वास असतो. तिला आता ह्या ऐश्वर्याचा राग येत असतो. अवंतिका धावतच आता आईंजवळ येते, आईंना समजावते. तेव्हा जानकी धावतच आईंजवळ जायला निघते, परंतु आता शर्वरी आईंचा आता तेथे जानकीला काही जाऊन देत नाही. जानकीचा हात धरते, जानकीला म्हणते की बास कर आता, जितकं तू केलंस ना आतापर्यंत तितकं बाद झालं. मी माझ्या आईला बघते, तू फक्त तुझ्या नवऱ्याला सांभाळ. शर्वरी आता आईजवळ येते, आई आई करत. तर सुमित्रा खूप अशी रडत असते. आता सर्वजणी रडत असतात, परंतु ऐश्वर्या मात्र आता ह्या सर्वांकडे बघून अगदी हसत असते. त्यानंतर आता इकडे नाना अगदी अस्वस्थ झालेले असतात. तर संपत दारू पीत पीत नानांजवळ येतो आणि नानांना म्हणतो की हॅलो नानासाहेब रणदिवे, तुम्हाला एक गुड न्यूज देऊ का? अहो आज मात्र तुम्ही ऑफिशियली मेलात तुम्ही ढगात गेलात, म्हणून जोराने हसतो. नानांच्या अंगावर आता आपल्या ग्लासमधील दारूचे थेंब उडवतो, आणि तू तर एक चांगला माणूस होता. अरे तुला सांगायचं राहिलं, एक चांगली गुड न्यूज आहे ना, ती सांगायची राहिली. अरे त्या डेड बॉडीचे DNA रिपोर्ट आले. अरे ऋषिकेशचे DNA आहे तर त्या बॉडीशी मॅच झाले. आता काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या खुनाच्या आरोपाखाली तुझ्या ऋषिकेशला शिक्षा होणार आणि डायरेक्ट तुझ्या ऋषिकेशला फाशी होईल. हे ऐकल्यानंतर मात्र आता नानांना जबर धक्का बसतो, आणि वरून काय होईल नानासाहेब रणदिवे, अहो तुम्ही सगळ्यांसाठी मेलात आणि खरंच तुम्हाला शुभेच्छा जिवंतपणे मेल्याबद्दल. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर नानांना जिवंतपणेच मरण यातना येतात. नाना म्हणतात की मी मेलो आणि माझ्या मरणाच्या गुन्ह्याखाली माझ्या ऋषिकेशला फाशीची शिक्षा नाही, ऋषिकेशला शिक्षा व्हायला नको, त्यासाठी मलाच काहीतरी असं करावं लागेल. जिवंत आहे हे कुणाला तरी सांगावं लागेल, परंतु ते कुणाला सांगू आणि कसं सांगू? संपत तर अगदी नशेमध्ये खूप असा हसत असते. तेव्हा आता नाना काहीतरी प्लॅन करण्याचं ठरवतात, आणि संपत मात्र दारू पिऊन नशेमध्ये अगदी गुंग होतो. त्यानंतर आता इकडे जानकी अवंतिकाला म्हणते की तिने काही जरी आपल्याला सांगितलं, परंतु हेच खरं आहे की नाना जिवंत आहेत. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी, परंतु त्या DNA रिपोर्टचं काय? जानकी म्हणते की अवंतिका हे बघ, माझा त्या रिपोर्ट्सवर विश्वास नाही, मला हेच कळत नाही की ते रिपोर्ट्स असे कसे खरे असतील. आणि तेवढ्यात सौमित्र आत येतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी, आत्ताच मी पोलीस स्टेशनला जाऊन आलो आणि हे रिपोर्ट्स मी घेऊन आलो, मला सुद्धा तेच कळत नाही की रिपोर्ट अगदी आलेच कसे सेम, आणि ह्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की ती बॉडी नानांचीच आहे. तेव्हा जानकी ती रिपोर्ट्स पाहते, तेव्हा तरी सुद्धा जानकीचा विश्वास नाही बसत. जानकी म्हणते की नाही, रिपोर्ट सुद्धा आता बदलले जाऊ शकतात, नक्की भाऊजी काहीतरी आता गडबड आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणते की वहिनी, अहो हे फक्त तर्क आहेत, असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, अहो मुळात काही सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कोणताही आता पुरावा नाही, आणि आता हे सर्व करत असताना दादाला वाचवणं हे खरंच खूप कठीण होऊन बसलं आहे. म्हणून अवंतिका आणि सौमित्र यांना टेन्शन येते, आणि जानकी जेव्हा हे ऐकते तर जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये संपत आता गाढ झोपलेला असतो, आणि नाना जो काही ग्लास फोडतात आणि त्या ग्लासच्या काचेने मात्र आपली जी काही हाताची दोर आहे तर ते दोर कापतात. तेव्हा आता नाना उठून उभे राहतात, परंतु त्यांच्या पायामध्ये आता काही प्राण नसतात. तेव्हा ते विचार करतात की देवा, अरे मला बाहेर जरी मी पळालो तरी सुद्धा मला पकडून येथे आणतील, म्हणून मला काहीतरी असा प्लॅन करावा लागेल. म्हणून नाना आता संपत जवळचा जो काही मोबाईल आहे तो मोबाईल घेतात आणि आउट हाऊसचे फोटो काढतात. कोणीतरी येथे येईल म्हणून असं काहीतरी मला आता करावं लागेल. म्हणून नाना आता आउट हाऊसचे फोटो जानकीच्या नंबरवर पाठवतात.
पाठवतात। तेव्हा आता जानकी ते फोटो पाहते आणि हा नंबर कुणाचा आहे आणि आउट हाऊसचे फोटो मला का पाठवले असतील म्हणून जानकी गुलाबला ते फोटो दाखवते। तेव्हा जानकी गुलाबदादाला म्हणते की हे बघा हा जो पडदा आहे आणि हे जे काही फोटोमधील पडदा आहे यात खरंच किती साम्य आहे, नक्की काहीतरी आठवा। तेव्हा गुलाब म्हणतो की वहिनी साहेब मला काहीच आठवत नाही। तेव्हा आता जानकीच्या लक्षात येते की आउट हाऊस म्हणून आता जानकी आउट हाऊसमध्ये जाणार असते आणि आता भर कोर्टामध्ये भक्कम पुरावा म्हणजे आपल्या नानांना सोडून तू तेथे घेऊन येणार असते। तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।